नमस्कार. पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसोबत तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 40 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहणार आहे. तर 38 साईजपर्यंत आपण कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग पाहिलेलं आहे. आज आपण 40 साईज पाहूया. इथे पहा, उंची घेऊया सर्वात पहिल्यांदा. आता इथे मी जे कटिंग दाखवत आहे ते सर्व डीप नेकनुसार कटिंग दाखवत आहे, परंतु मी तुम्हाला याचा एक चार्ट देणार आहे. जेव्हा तुमचा कमी गळा असेल किंवा बोटनेक असेल, जास्त डीप असेल, तर त्यावेळेस तुम्ही शोल्डर कसं मायनस करायचं आहे याचा सुद्धा मी एक चार्ट देईन. आणि बाकी कटिंग सेम असतं पहा, मागचं आणि पुढचं. फक्त मुंड्यामध्ये आकार द्यायची पद्धत वेगळी असते आणि शोल्डर तर ते फक्त तुम्ही चेंज करायचं आहे. इथे 14.5 उंची आहे, तर 15.5 इंचावरती मी इथं उंची घेतलेली आहे. पहा, कमी उंचीचं सुद्धा मी तुम्हाला एक चार्ट दिला, म्हणजे तुम्हाला कोणतंच ब्लाऊज कटिंग करायला अडचण येणार नाही. तसंही मी एक व्हिडिओ शेअर केलेला आहे, वेगवेगळ्या गळ्यानुसार शोल्डर कसं कमी जास्त करायचं. तोच फॉर्म्युला आपण परत एकदा पाहणार आहे, जे कोणी आपलं नवीन चॅनेलवरती असेल. 5.5 इंच शोल्डर, इथं अजून एकदा मी 5.5 इंच घेतलेलं आहे आणि उंची घेणार आहे मी 6. इथं मुंडा घेणार आहे मी 6 इंच. पहा, कधी कधी दंड जर मोठे असतील तर इथं 6.25 इंचापर्यंत सुद्धा आपल्याला मुंड्याची उंची जी आहे ती घ्यावी लागते. तर मुंडा उंची कमी जास्त कशी करायची याचा व्हिडिओ आहे, तो पहा आणि त्यानुसार मुंड्याची उंची जी आहे ती कमी जास्त करा. छातीचा चौथा भाग 10 आणि याच्या पुढे हे 1.5 इंच मार्जिन. 33 इंच कंबर आहे, त्याचा चौथा भाग होतो 8.25. त्यामध्ये मी 1 इंच टक्ससाठी घेतलं, 9.25 इंच, आणि हे पुढे 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन. इथून घेतलेला आहे मी 1.25 इंच पाठीमागील मुंड्याला आकार देण्यासाठी. इथेही फिटिंगच्या आतमध्ये 1.25 इंच पॉईंट घ्यायचा, अर्धा इंच डाऊन करायचं आणि ही जी मुंड्याची उंची आहे त्याचा सेंटर करून घ्यायचं आहे. पहा, आणि मुंड्याला आकार देताना इथं सरळ येऊन या पद्धतीने पहा आकार द्यायचे. 42, आता ही 40 साईज आहे, 42 साईज झाली की आपण त्याचं कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग पाहणार आहे. कोणतीही एक साईज मी तुम्हाला स्टिचिंग करून दाखवेन. इथे 5 इंच आतमध्ये यायचं, तिरकी लाईन ओढून घ्यायची. 1.25 इंचावरती एक पॉईंट दिलेला आहे मी. पहा, या पद्धतीने हे पॉईंट दिलेले आहेत मी. असा आकार द्यायचा. हे पॉईंट जरी फक्त तुम्ही जोडले ना तरी तुमचे आकार परफेक्ट येणार आहेत आणि मुंड्यामध्ये घोळ वगैरे येणार नाही. 2.25 इंच मी गळ्याची रुंदी घेतली. 10चा गळा आहे, 10.5 इंचावरती मार्किंग करून घेऊन इथून मी घेतलेला आहे 2.25. एक लाईन ओढून इथे 1.5 इंच शोल्डर डाऊन करायचे आणि गळ्याला असे आकार देऊन घ्यायचे, जसं की आपण 1.5 इंच डाऊन करतो त्या पद्धतीने. तर हा बॅक पार्ट कंप्लीट आहे. फ्रंट मुंड्याला मी आकार दिलेला आहे. तर आता आपण फ्रंट पार्ट ड्राफ्टिंग करूया. तर पुढचा गळा घेऊ आता आपण. पुढचा गळा 6 आहे, 6.5 इंचावरती इथं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथून घेतलं मी 2.5. एक बॉक्स तयार केला मी या पद्धतीने. पहा, क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची आहे 2.5 इंच. पहा, इथून 2.5 इंच, इकडून 2.5 इंच. जर तुमचं शोल्डर पुढे उतरत असेल तर इथं 2.25 इंचाची क्रॉसपट्टी घ्या. क्रॉसपट्टी कमी घेईल तेवढं तुमचं शोल्डर जे आहे ते पुढे उतरणार नाही. हेवी साईजमध्ये प्रॉब्लेम येतो पहा शोल्डर पुढे उतरण्याचा. आणि इथं या पद्धतीने मी क्रॉसपट्टीला आकार दिलेला आहे. कटोरी घेते मी इथं 6 इंच. इथं 6 इंचावरती पॉईंट दिलेला आहे.
परत एक तिरकी लाईन सरळ लाईन ओढून घेतली, गळ्याजवळ 1 इंच पॉइंट दिला, ही लाईन अशी ओढून या पद्धतीने मी कटोरीला आकार दिलेला आहे पहा. तर 40 साईजचं कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग जे आहे ते आपलं कंप्लीट झालेलं आहे पहा. इथे बाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवेन. तर मुंढा तुम्ही मोजायचं आहे आणि मग बाहीच कटिंग करायचं आहे. इथे ही क्रॉसपट्टी जी आहे ती अर्धा इंचाने तुम्ही मोजून वाढवा पहा. टेपने मोजा अर्धा इंच आणि वाढवा. क्रॉसपट्टी कपड्यावरती अशी अर्धा इंचाने वाढवा. आता ही कटोरी जी आहे ती आपण वाढवूया पहा. आपण इथं ही क्रॉसपट्टी वाढवूनच घेतली अर्धा इंच. साईड पार्ट जो आहे तो कुठेही वाढवायचा नाही आणि वाढीव कटोरी आपण तयार करणार आहोत. इथे पहा हे अर्धा इंच वाढवायचं, इथे पाव इंच, 1.5 इंच मी इथं घेतलेलं आहे पहा कटोरीसाठी, आणि इकडून हे मी 1.5 इंच घेतलं. याचा आपल्याला सेंटर करायचं आहे. टेप दुमडून असं सेंटर करून इथे 1.25 इंच घ्या, कारण साईज आता आपली हेवी आहे त्यामुळे इथे 1.25 इंच घ्यायचं आणि पहा या पद्धतीने कटोरी वाढवायची. हे जोडून घेऊ आपण. टक्स देताना काय करायचं, इकडं दोन्हीकडे मार्जिन सोडून आपली कटोरी मूळ किती होती 6 इंचाची मूळ कटोरी होती. तर पहा इथे 3 इंच आणि इथे हे 3 इंच, तर 1.25 इंच टक्स आपला बरोबर आहे पहा. दोन्हीकडे समसमान आपला 1.25 इंच टक्स आलेला आहे. इथे टक्सची उंची मी घेणार आहे 3 इंच. या पद्धतीने सुद्धा तुम्ही टक्स काढू शकता. इकडे शिलाई मार्जिन आधी कटोरीचा सेंटर करायचा, शिलाई मार्जिन दोन्हीकडे सोडून 3 इंच घेऊन जे काही राहील ते टक्स म्हणून वापरायचं. किंवा इथे तुम्ही 1.5 इंच आपण वाढवलेलं आहे तर त्यामध्ये पाव इंच प्लस करून 1.25 इंच टक्स डायरेक्ट घेतला तरी सुद्धा चालेल. दोन्हीही मेथडने एकसारखाच टक्स येणार आहे. तर इथे मी अगदी डिटेलमध्ये तुम्हाला 40 साईजचं ड्राफ्टिंग जे आहे ते दाखवलेलं आहे. अजून काही तुम्हाला यामध्ये शंका असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.